मंडळी, लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये विसरून जावं लागणार आहेत. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबद्दलची घोषणा होण्याची शक्यता होती. राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणी या 2100 रुपयांची वाट पाहत होत्या. मात्र अदिती तटकरेंच्या वक्तव्यानं राज्यातील लाडक्या बहिणींच्या पदरी आता निराशा पडली आहे. नुकतंच अधिवेशनात अदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. येत्या अर्थसंकल्पात किंवा अधिवेशनाच्या काळात 2100 रुपये देऊ असं कोणतंही वक्तव्य आम्ही केलं नव्हतं. सरकार एखादी योजना जाहीर करतं तेव्हा जाहीरनामा हा 5 वर्षांचा असतो. या अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची घोषणा आम्ही कुठेही केलेली नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात एक विभाग म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव शासनाजवळ ठेवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च या दोनही महिन्याचे एकत्रित असे 3000 रुपये 8 मार्च महिला दिनापर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये 2,52,00,000 पात्र महिला आहेत. दर महिन्याला 65 वर्ष पूर्ण झालेल्या तसेच परराज्यामध्ये लग्न होऊन गेलेल्या महिला तसेच इतर कोणत्याही सरकारी योजनेतून पैसे घेत असलेल्या महिला या योजनेतून बाहेर केल्या जात आहेत. दुसरीकडे 2100 रुपये मिळणार नसल्याचं समजताच महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींकडून सध्या प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. निवडणुकांपुरतं 2100 रुपयांचं गाजर दाखवण्यात आलं असा देखील आरोप सरकारवर केला जातोय. तुमचं या सगळ्यावर काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की कळवा आणि लाडकी बहीण तसेच सगळ्या सरकारी योजनांबद्दलचे अपडेट्स पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.